टाकळी आणवली या परिसरातल्या सर्व जनतेने आज या कासेगाव टाकळी बायपास आणवली बायपास रस्त्यावरती आज वृक्षारोपण केलेलं आहे, झाडाची लागवड केलेली आहे। कारण 1 वर्ष झालं ह्या रस्त्याचं टेंडर निघालेलं आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टदारानं या रस्त्याचं कामकाज चालू केलेलं नाही। आणि दुसरी गोष्ट आमची अशी मागणी आहे की मुळात हा MDR रस्ता आहे आणि नॅशनलाइज रस्त्यावरून जो दिल्ली ते बेंगलोर जाणारा रस्ता आहे त्याची वाहतूक नॅशनल रस्त्यावरून डायरेक्ट MDR वर केलेली आहे। आणि हे आमचं मत आहे की ही नॅशनलाइज रस्त्यानेच ही वाहतूक झाली पाहिजे, कारण आमचं छोटंसं गाव आहे आणि या गावाच्या मधून हा मोठा वाहनांचा रस्ता झालेला आहे। आणि आमचं असं मत आहे ही वाहतूक बंद झाली पाहिजे। या रस्त्याला आमचे 2-3 जीव गेलेले आहेत, रोज एक ट्रक या रस्त्याला पलटी होतोय, आमच्या लोकांचा जीव धोक्यात आहे। आम्ही जर एखाद्या वाहनाबरोबर वाहन आले तर आता पडतंय का की अशी अवस्था झालेली आहे। त्यामुळं आमचं गव्हर्नमेंटला अशी मागणी आहे, PWला आणि कलेक्टर साहेबाला आमची विनंती आहे की हे नॅशनलाइज वाहतूक बंद करावी, MDR रस्त्याची वाहतूक बंद करून हे जे नॅशनलाइज रस्ते आहेत टेंभूर नगरवरनं आलेली वाहनं टेंभूरनी मोहोळ तिरीमार्गी विजापूर बेंगलोरला जावं होती, इकडून आमच्या गावातून कारण नसताना आमचं जीव धोक्यात टाकून ही वाहतूक इथनं करू नये। आणि ही जी 1 वर्षापासून प्रलंबित रस्ता आहे तो रस्ता तात्पुरतं काम चालू करावं, अन्यथा ही आता थोडी झाडं लावली ती भविष्यात आम्ही इथं फॉरेस्ट उभा करू। ह्या रस्त्याला आज वृक्षारोपण केलेलं आहे। रस्त्याला आज आम्ही सगळ्या गाववाल्यांनी मिळून हा रस्ता टाकळी असेल, कासेगाव असेल, आणवली असेल, या सर्व ग्रामस्थांनी हा रस्ता आज अडवून धरलेला आहे। कारण आम्हाला आता खूप त्रास व्हायला लागलाय, आमची द्राक्षे आम्ही कशी घालवणार, आमचे डाळिंब कसं घालवणार, आमचा भाजीपाला आम्ही कसं घालवणार, आमचं दूध कसं घालवणार आणि आमची पोरं शाळेला आम्ही कशी घालवायची। कारण शाळेतनं आम्ही घरून निघालं की आमची घरची म्हणतात माघारी येईपर्यंत तुमच्या जीव मुठीत असतो, कारण माघारी यायची गॅरंटी नाही, अशी रस्त्याची अवस्था झालेली आहे। आमची भूमिका आहे की आज आम्ही इथनं आम्हाला कुठला तरी ठोस निर्णय दिल्याशिवाय आम्ही इथनं रस्त्यावरून उठणार नाही। कारण या ठिकाणी आता दोन्ही आमदार, माजी आमदार दोघंही आता यायला लागलेले आहेत आणि ह्या रस्त्याचा कुठला तरी एक निर्णय घेतला पाहिजे। एक तर हा रस्ता मोठ्या वाहनासाठी बंद झाला पाहिजे, तरच आम्ही उठणार आहे, नाहीतर आम्ही या रस्त्यावरून उठणार नाही।